मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट झाल्याचं कळतं आहे। हॉटेल ताजलँड्समध्ये भेट झाल्याची चर्चा सूत्रांकडून आहे। राज ठाकरे ताजलँड्समध्ये होते आणि हॉटेलमध्ये ते देवेंद्र फडणवीस यांना भेटले असं कळतंय। देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही भेट कशा करता झाली, ती झाली आहे का, जर झाली असेल तर कुठल्या विषयावर चर्चा झाली, अशा वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। अजून अधिकृत माहिती समोर आलेली नाही, पण या दोघांची म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ताज लँड्स एंडमध्ये भेट झालेली आहे असं कळतंय। आमच्या प्रतिनिधी प्रणाली यांना आता आपण अधिक विचारूया। प्रणाली, काय सांगाल या बैठकी संदर्भात, या भेटी संदर्भात? खरं तर आपण बघितलं तर आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका हॉटेलच्या उद्घाटनासाठी 10 वाजता त्यांचा कार्यक्रम देण्यात आलेला होता की ते 10 वाजता त्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो रोजचा दैनंदिन कार्यक्रम येतो त्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये सुद्धा असे ताजलँड एंडला काही कार्यक्रम आहेत त्या निमित्तानं जात आहेत असं कुठेही लिहिलेलं नाहीये। अचानक राज ठाकरे यांच्या घरातनं गाड्या निघतात आणि त्या थेट ताजलँड एंडला पोहोचतात आणि तिथे मुख्यमंत्री यांचा सुद्धा ताफा पोहोचतो। त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला दुजोरा मिळू शकतो की हे दोन्ही नेते जे आहेत ते एकाच वेळेला एकाच ठिकाणी असल्यामुळे या दोघांचीही भेट झाली असण्याची शक्यता आहे। त्यांचे खासगी कार्यक्रम साहजिक आहे की ते प्रसार माध्यमांना सांगितले जात नाही, परंतु त्यांचे जे सार्वजनिक कार्यक्रम आहे या कार्यक्रमांची मात्र रोज माहिती असते आणि त्यानुसार दोघांच्याही वेळा ज्या आहेत या दोघांच्याही वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी होत्या आणि असं असताना दोघेही कुणालाही न सांगता जर एकाच ठिकाणी एकाच वेळेला असतील तर त्यामुळे या दोघांची भेट झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या मुंबई महानगरपालिका किंवा राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडगम वाजलेले आहेत। प्रभाग रचनेसाठीचे निर्देश देण्यात आलेले आहे। त्या पार्श्वभूमीवर आणि त्याचबरोबर मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हे दोन पक्ष एकत्रित येतात का या दृष्टीने सुद्धा ज्या चर्चा चालू आहेत त्याचबरोबर दुसरीकडे मनसे अध्यक्ष आणि राज ठाकरे मनसे अध्यक्ष आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट यांची सुद्धा जी आहे ती चर्चा चालू आहे। या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे भाजपचे प्रमुख नेते आहेत महाराष्ट्रातले त्यांची राज ठाकरेंबरोबर भेट होणं साहजिक आहे की याला राजकीय अर्थ आहे आणि त्यामुळे आजच्या या भेटीचं महत्त्व सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठंच मानायला हवं। नेमकं या बैठकीमध्ये काय झालं, काय चर्चा झाली ही थोड्या कालावधीनं आपल्याला कळेलच, परंतु या दोन नेत्यांची ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। नक्की प्रणाली, अजून एक शंका घ्यायला वावे, या आधी सुद्धा सदिच्छा भेट होती, इथे आलो होतो म्हणून जाऊन आलो असं शिवतीर्थावर दोनदा मुख्यमंत्री जाऊन आलेले आहेत। असं असताना अशा पद्धतीने नियोजित कार्यक्रम थोडेसे बाजूला ठेवून एकत्रित एकाच ठिकाणी असणं, त्यांचे ताफे असणं, भेट झाली, चर्चा झाली हे नाकारता येत नाही। अगदी खरं आहे। जेव्हा एका प्रमुख पक्षाचे नेते आणि अध्यक्ष आणि त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री मी जसं म्हणाले की नियोजित कार्यक्रम बाजूला ठेवून एकाच वेळेला एकाच ठिकाणी असतील आणि त्या दोघांमध्ये भेट होणार नाही हे शक्य नाही आणि जेव्हा दोन राजकीय नेते एकत्रित येतात त्यावेळेला साहजिक आहे की त्यांच्यामध्ये राजकीय चर्चा होतच असते आणि त्यातही जर त्याला पार्श्वभूमी विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणकेंद्र प्रणाली, तुम्हाला काही क्षणासाठी थांबवते।